शेअर बाजारामध्ये कमी कालावधीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील एका 46 वर्षीय आयटी व्यावसायिकाला तब्बल 4,43,00,000 रुपयांना लुबाडले आहे। सायबर चोरट्यांनी यासाठी बनावट व्हॉट्सअप ग्रुप आणि एका बोगस ट्रेडिंग ऍप्लिकेशनचा वापर केला होता। या फसवणूक प्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पिंपरी चिंचवड येथील सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित आयटी व्यावसायिक एका सोशल मीडिया पोस्टच्या संपर्कात आला होता। त्यानंतर त्याला एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले। हा ग्रुप शेअर मार्केट संदर्भात सल्ला देणारा प्लॅटफॉर्म असल्याचं भासवत होता। विशेष म्हणजे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सायबर टोळीने एका नामांकित आंतरराष्ट्रीय बँकिंग संस्थेच्या नावाचा गैरवापर केला होता। गुन्हेगारांनी विश्वास वाढवण्यासाठी एक हुशार रणनीती आखली होती। या ग्रुपवर दररोज पहाटे 6:30 वाजता ऑनलाईन सेशन्स घेतली जात असत। यामध्ये शेअर बाजार गुंतवणुकीच्या धोरणांचे धडे आणि भरपूर नफा देणाऱ्या शेअर्सची माहिती दिली जात असे। या ग्रुपचा ऍडमिन स्वतःची ओळख मायरा अशी करून देत असे आणि ती एक गुंतवणूक तज्ञ असल्याचा दावा करत सदस्यांशी संवाद साधायची। इतर गुंतवणूकदारांना झालेल्या कोट्यावधीचा नफा दाखवणारे बनावट स्क्रीनशॉट सतत ग्रुपवर शेअर करून पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्यात आले। मायरा आणि तिच्या टोळीच्या सांगण्यावरून पीडित आयटी इंजिनियरने ग्रुपमध्ये दिलेल्या एका लिंकवर ट्रेडिंग ऍप डाउनलोड केले आणि तिथे खाते उघडले। अवघ्या 2 आठवड्याच्या कालावधीत त्याने एकूण 34 व्यवहारांद्वारे तब्बल 4,43,00,000 रुपये सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले। त्या बनावट ऍपच्या डॅशबोर्डवर पीडित व्यक्तीची गुंतवणूक वाढवून तब्बल 26,64,00,000 रुपये इतका परतावा दिसत होता। हा प्रचंड नफा पाहून पीडित व्यक्तीला आनंद झाला। मात्र जेव्हा त्याने हे पैसे बँकेत काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा खरी फसवणूक समोर आली। पीडित व्यक्तीने जेव्हा पैसे काढण्याची विनंती केली तेव्हा सायबर भामट्यांनी विविध कराचे आणि शुल्काचे कारण पुढे करत आणखी पैशांची मागणी सुरू केली। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित व्यक्तीने तत्काळ पोलिसात धाव घेतली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।